जेव्हा मी फर्स्ट टाईम माझी रीडिंग चालू केली होती, तेव्हा मला असं वाटलेलं, आता मला एवढं सारं नॉलेज भेटणार आहे आणि मी सर्वांच्या आता एवढं पुढे जाणार आहे. पण नंतर मला कळालं की रीडिंग तर फक्त सुरुवात होती आणि आता पुढे त्याला एक्झिक्यूट करणं हे जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि तेव्हा मला कळालं की बुक्स फक्त वाचून आणि असं रद्दी जमा करणं त्याचा अर्थ काही नाही आहे. पण त्याच जागेवरती अगर आपण त्याच जागेवरती आपण त्याला नीट एक दोन बुक वाचली, पण त्यातली एक दोन बुकमधून आपण एक दोन गोष्टी पण इम्प्लिमेंट केली, तर त्याची खूप जास्त आउटपुट आहे त्या गोष्टीचा. एक पर्सन आहे जो 10 बुक्स वाचतोय एव्हरी वीक आणि एक पर्सन आहे जो एक दोन बुकच वाचतो त्याच्या नीडच्या अनुसार. तर जो पर्सन एक दोन बुक वाचतोय एका महिन्यातून किंवा एका वीकमध्ये, त्याला जास्त बेनिफिट होईल. इन्स्टेड जो 10 बुक एका वर्षात एका महिन्यात करतोय, त्याचा काही अर्थ नाही. हां, त्याची हॅबिट मे बी त्याला पुढे रिअलाईज होईल. रीडिंग एक चांगली हॅबिट आहे, पण तुम्ही अगर बुक वाचताय तर तुम्ही हे पण लक्षात ठेवा की त्याला इम्प्लिमेंट पण करायचं हे म्हणायचं. असं नाही की जो रीडिंग करणारा एक मनुष्य तो अनिश्चित चांगला आहे, जो फक्त स्क्रोल करतोय फोनमध्ये. अनिश्चितपणे तो चांगला काहीतरी करतोय स्क्रोलिंगपेक्षा. पण अगर तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही इम्प्लिमेंटेशनवरती पण लक्ष द्या, मला असं बोलायचं.